नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज मुंबईच्या आझाद मैदानावर शारीरिक शिक्षक महासंघाच्या वतीनं आज एक धरणं धरण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने 4,860 शाळांमध्ये क्रीडा शिक्षकाची भरती केली आहे आणि त्या क्रीडा शिक्षकांची भरती तात्काळ करावी या उद्देशानं शारीरिक शिक्षण महामंडळातर्फे हा भव्य दिव्य असा धरणे धरण्याचा कार्यक्रम 27 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. महाराष्ट्र सरकारने क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची प्रगती व्हावी, शालेय शिक्षणामध्ये असलेली जे विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य घडावं आणि पुढे त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये भारताचं नाव रोशन करावं या हेतून 2 जानेवारी रोजी एक जिरार काढू 4,860 शारीरिक शिक्षकांची भरती करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि असं असताना 4 महिने झाले सरकार कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही. त्यामुळं शारीरिक शिक्षक हे आज रोजी सकाळी 9 वाजल्यापासून निळी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट आणि पांढरी टोपी आणि सिट्टी अशा ड्रेस कोडमध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येऊन सिट्ट्यांच्या गजरा जे सरकार कानावर हात ठेवून बसलेला आहे, देवेंद्र फडणवीस सरकार, जे टिबल इंजिनचं सरकार, जे महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी बोलत आहे पण या शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नेमत नाही आणि शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नेमावे या हेतूनं आज शारीरिक शिक्षण महामंडळाच्या वतीनं मोठ्या संख्येनं शारीरिक शिक्षक हे एकत्र जमणार आहेत. अनेक बेकारांच्या फौजा निर्माण झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारचे आमदार, खासदार किंवा मंत्री यांना या लोकांकडे बघायची कुठेही संधी नाही, बघण्यात यांच्याकडे लक्ष नाही. ते आपल्याच कुटुंबाचं पोषण करायला लागलेले आहे, आपलेच पैसे भक्कम करण्याच्या नादी लागलेले आहेत. विकासाच्या गप्पा मारल्या जातात. तशाच प्रिंट मीडिया किंवा जो मीडिया आहे, मेन स्ट्रीम मीडिया आहे, हा कुठेतरी सरकारचीच बाजू घेत आहे आणि सरकारचेच गुणगान गाते आहे पण वस्तुस्थिती कुठेतरी दुर्लक्षित केत आहे. गाव तिथे क्रीडांगण असं धोरण आणि गाव तिथे शाळा, शाळामध्ये क्रीडा शिक्षक आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं क्रीडामध्ये क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी घडावे, या देशाचं भवितव्य घडावं. असं असताना फक्त क्रिकेटवरच महत्त्व देणार, क्रिकेटवरच लाखो रुपये खर्च करून भांडवलदारांची पोशिंदे असलेले सरकार काय क्रीडा शिक्षकाच्या माध्यमातून भरती करेल का? शिक्षकांच्या संदर्भामध्ये शिक्षणामध्ये भूमिका घेणार आहे का? 16,000 शाळा बंद केलेल्या आहेत आणि कुठेतरी खाजगी शाळांना पेव निर्माण झालेला आहे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ज्या काही 4,860 शाळा आहेत, ज्या मान्यताप्राप्त शाळा आहे, अशा शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची तात्काळ भरती करावी आणि बेकारांची फौज कुठेतरी कमी करावी अशा अपेक्षेनं आज महाराष्ट्राच्या मंत्रालया शेजारी असलेल्या ह्या आझाद मैदानामध्ये क्रीडा शिक्षक सिट्टीचा गजर करणार आहेत, त्यांनी सरकारला जाग आणणार आहेत का या संदर्भामध्ये आपल्या बेरोजगार BEd शिक्षकांचं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.